शिळेची पनविली नारी रघुवीरा चरण रज स्पर्शे. दगडाची बाई केली तुम्ही आणि तुमचे पाय जर माझ्या नावेला लागले, माझ्या नावेची जर बाई झाली तर घरी एक प्रकरण आहे आणि हे दुसरं घेऊन जावं लागेल आणि माझं पोट भरण्याचं साधन बंद होईल. त्यामुळे तुम्हाला प्रवेश नाही. अरे पण असं कसं? नाही, तुम्हाला पोहता येत असेल तर पाण्यामधून कुठं कमी पाणी आहे, कुठं जास्त पाणी, पोहता येते ना. नावेच्या बाजूने चाला, पण नावेत नाही. या दोघांना बसू देत, पण तुम्हाला नाही. रामा, परम विमल तुझे चरण, परम विमल तुझे चरण, परम विमल तुझे चरण, परम विमल तुझे चरण ठाऊके मला, ठाऊके मला. रज परी करी खाद धूर, रज परी करी खाद धूर, रज परी करी खाद धूर. नसिकी फला, नसिकी फला. परम विमल तुझे चरण, परम विमल तुझे चरण, परम विमल, परम विमल, परम विमल तुझे चरण ठाऊके मला. राम, तुमचे पाय अत्यंत विमल आहेत, पण तुमच्या पायाला जे रज लागलाय, धूळ, धूळ म्हणजे रज, रजोगुण, त्यामुळे तुमचे सत्वगुणी पाय झाकले गेले. सत्व, या सत्वाला रज झाकतय. तत्वज्ञान सांगतोय रामांना. राम म्हणाले, हसले बर का राम. इतका वेळ हसले नव्हते राम, पण राम हसले. हसू लागला जानकीनाथ तेव्हा, मनी नाविकाचा आला भाव जेव्हा. म्हणे बा तुझी दूर होईल भीती, अशी शोधुनी काढ युक्ती प्रयुक्ती. अरे तुझ्या मनातली भीती दूर होईल अशी एखादी युक्ती काढ. ते म्हणाले, रामा, तुम्ही तुमचे चरण मला धुवू देणार असाल, चरणाची सेवा करू देणार असाल, तर तुम्हाला नावेत बसायची परवानगी देतो. ते रज धुवून टाकू द्या मला पहिला. अरे आम्ही वनवासात आहोत आणि पाय धुवून घेणं हा राजोपचार आहे, तो आम्हाला घेता येणार नाही. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही प्रक्षाळी गा चरणा, प्रक्षाळी गा चरणा, ऐसे आपुले मुखेची सांगावे.